सप्रेम नमस्कार। राज्य शासनाने राज्यातील शिक्षक, विद्यार्थी आणि शिक्षणाच्या एकंदरीत प्रश्नांबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा। संच मान्यता असो, टीईटी असो, जुनी पेन्शन असेल, अशी कामं असतील, सोबतच पदवीधर वेतन श्रेणी आहे, शिक्षक सेवकांचे प्रश्न आहे, या संबंधाने अनुकूल निर्णय घ्यावा यासाठी राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनांच्या माध्यमातून 5 डिसेंबर रोजी किरकोळ रजा काढून शाळा बंद आंदोलन करण्यात आले। या आंदोलन फार मोठ्या संख्येने यशस्वी झाले। राज्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांचा 90% जास्त प्रतिसाद लाभला। माध्यमिक शाळांचा प्रचंड प्रतिसाद लाभला। यामध्ये राज्यातील 35 पेक्षा अधिक संघटना एकत्र झाल्या होत्या। आज अनेक जिल्ह्यामध्ये मोर्चे निघाले। आचारसंहितेमुळे काही जिल्ह्यात मोर्चे निघाले नाही, परंतु लोकांचा जो संताप होता, उद्रेक होता, शासनाकडे असलेलं गाऱ्हाण मांडण्यात आम्ही यशस्वी ठरलो। याबद्दल राज्यातील तमाम शिक्षकांचे, या आंदोलनाला सहकार्य करणारे मीडियाकर्मी असो, समाजवादी घटक असो, पालक असो, संस्थाचालक संघटना असतील आणि ज्या ज्या संघटनांनी याला मदत केली त्या सर्व संघटनांचे, ज्यांनी परिश्रम घेतले त्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे, प्रामुख्याने महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती म्हणून महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षकांच्या सर्व विभागीय, राज्य, जिल्हा, तालुकास्तरीय पदाधिकाऱ्यांचे आणि सहभागी होणाऱ्या शिक्षकांचे मी राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने हार्दिक आभार मानतो। आणि पुढील काळात अशा प्रकारचं आंदोलन करण्याचा आपल्याला निर्णय घ्यावा लागला तर त्यालाही आपण प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो। पुनश्च शिक्षक समितीच्या वतीने आपले जाहीर आभार। धन्यवाद।